आज मी घरच्यांचा खूप जास्त ओरडा खाल्लाय आणि ओरडा खाऊन सुद्धा नारळ काढलेत. कारण काय आणि काय झालं ते सांगतेच. त्या अगोदर नमस्कार, मी अदिती. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हे आहे आमचं गावाकडचं घर. याचा मी फुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आमचं घर कसं आहे काय आहे त्याचा ते तुम्ही तो व्हिडिओ पण जाऊन बघायचा आहे. आणि हे आहे सराउंडिंग, बाजूचं सगळं असं आहे. आणि भरपूर नारळाची झाडं वगैरे तुम्हाला दिसत असतील. तर तेच आज मी नारळ काढते, मला पुण्याला घेऊन जायला. आणि मी नारळ काढतच होते आणि माझ्या नंदेच्या 2 मुली आणि पिहू, तर माझ्या नंदेच्या दोन्ही मुली नारळ उचलत होत्या खालचे आणि पिहू पण त्यांच्यासोबत होती. मला वाटलं आहेच ती बाजूला उभी. आणि माझ्या नंदेची मुलगी नारळ उचलून घेऊन गेले आणि पिहू तिथंच उभी होती. आणि एक नारळ 2 नारळ माझ्याकडून पडले चुकून आणि पिहूच्या अगदी जवळ पडला होता नारळ. आणि घरच्यांनी खूप ओरडा दिला आहे मला आणि पिहूला पण खूप ओरडले. बघा कशी पळत बाजूला गेली ते. आणि आता काय ओरडा खाल्लाय ते खाल्लाय, आता नारळ तरी म्हटलं काढावेत चला. मग 2 गस काढून घेते नारळाचे. आता हे 2 गस काढतीये मी. तुम्ही म्हणाल नारळाची इतकी झाडे असून हे नारळ असे बारके बारके असलेले का काढती असतो. तर हे नारळ बारके आहेत, पण ह्याच्यातलं खोबरं जे आहे ना खूप जाड आणि मोठं निघतं. तर हे घरी भाजीला वगैरे वापरायला चांगले आहेत नारळ. आणि ते पाण्यासाठीचे ते दुसरे नारळ असतात ना, ते आहेत माझ्याकडे नेलेले ऑलरेडी पुण्यामध्ये ठेवलेले. तर मी हे नेते आता. आणि हे पण मी सगळे असेच नाही नेणार आहे, थोडे निम्मे सोलून नेते आणि निम्मे असेच नेणार आहे. आता ही मशीन आहे ना, ह्यानं सोलायला इतकं इझी जातं ना. मी सगळे पण नारळ सोलून नेऊ शकते, पण सोलून ठेवलेला नारळ तडकतो आणि तडकल्यानंतर नारळ खराब होतो. तर सगळे सोलून नाही नेऊ शकत, कारण सगळेच आपण ॲट अ टाईम खाईल असं नाही. तर मी निम्मे असेच नेते आणि निम्मे सोलते. आता निम्म्यातले पण ताईंना थोडे सोललेले द्यायचे आणि थोडे असेच न्यायचे. म्हणजे माझ्या नणंदबाई पुण्यातून त्या पण माझ्यासोबत आल्या. आणि थोडे मी पण असेच नेणार आहे आणि थोडेसे सोलून नेणार आहे. आता ह्या मशीनवर सोलायला खूप इझी जाते आणि पटपट पटपट सोलले जात आहेत नारळ. तर थोडे मी सोलून घेतले आणि थोडे असेच नेणार आहे आम्ही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे. आपला घराचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड करते, तो जाऊन बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.